Good morning, all of you. In today's lecture, we will start our chapter number 2 in unit number 4. Chapter number 2 is Analysis and Interpretation of Data. Chapter number 1 मध्ये आपण डेटा प्रोसेसिंग काय आहे किंवा त्याच्या स्टेप्स काय आहेत ह्या डिटेल लर्न केलेल्या आहेत, लाईक एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन. चॅप्टर नंबर 2 मध्ये डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा जो प्रोसेसिंग नंतरचा पार्ट आहे याच्या बेसवरती हा चॅप्टर नंबर 2 आहे आणि तो आज आपण डिटेल लर्न करणार आहोत. सो आवर क्वेश्चन नंबर फर्स्ट इज व्हॉट इज अनालिसिस ऑफ डेटा, एक्सप्लेन इट्स फीचर. डेटा अनालिसिस म्हणजे काय आहे हे आज आपण बघू. डेटा अनालिसिस इज एन इम्पॉर्टंट स्टेप इन एनी रिसर्च ऍक्टिव्हिटी. A vast amount of data are collected from survey, observation, experiment, and published sources to answer specific problem, establish relationship between variable, and draw conclusion from the data. For this, the collected data proper analysis to provide accurate and relevant information for decision making. म्हणजे डेटा अनालाइज आपण का करतो? बेसिक थिंग अँड सिंपल थिंग काय आहे? फॉर टेक अ डिसिजन और फॉर अ मेकिंग डिसिजन. सो डेटा अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन एनी रिसर्च ऍक्टिव्हिटी. म्हणजे कोणताही रिसर्च असेल तर प्रत्येक रिसर्चला डेटा अनालिसिस ही ऍक्टिव्हिटी करावीच लागते किंवा ही स्टेप करावी लागते. अ डेटा व्हास्ट अमाउंट ऑफ डेटा आर कलेक्टेड फ्रॉम सर्वे. आणि जो आपण डेटा कलेक्ट करतो त्याबद्दल सांगितलेलं आहे, लाईक मग सर्वे असेल, ऑब्झर्वेशन असेल, एक्सपेरिमेंटेशन असेल किंवा काही पब्लिक सोर्सेस असतील, त्यामधून आपण काय करतो? आपला डेटा कलेक्ट करतो आणि ह्या डेटाचं रिलेशन काय आहे आपल्या ऑब्जेक्टिव्ह सोबत हे कुठे अनालिसिस मध्ये फाइंड आउट केलं जातं. अँड ड्रॉ सम कन्क्लुजन फ्रॉम अवर डेटा. सो दिस इज कॉल्ड द अनालिसिस ऑफ डेटा. नेम फीचर्स ऑफ अनालिसिस ऑफ डेटा. काही फीचर सांगितलेले आहेत ते बघा काय आहेत. फर्स्ट आहे it is a detailed evaluation of the obtained accurate relevant information for decision making. अनालिसिस ऑफ डेटा मध्ये काय केलं जातं तर जे अॅक्युरसी आहे किंवा डिटेल इन्फॉर्मेशन आहे, डिटेल इव्हॅल्युएशन आहे, हे डेटा अनालिसिस मध्ये केले जाणार आहे. फर्स्ट. सेकंड, अनालिसिस ऑफ डेटा इज डन आफ्टर टॅब्युलेशन ऑफ डेटा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे आपल्याला माहिती की आपल्या ज्या 4 स्टेप आहेत, एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन, त्याच्यानंतरची जी स्टेप असणार आहे दिस इज कॉल्ड द अनालिसिस ऑफ डेटा. सो अनालिसिस ऑफ डेटा इज डन आफ्टर टॅब्युलेशन ऑफ डेटा. The data is grouped into small parts and rearranged side by side for interpretation and drawing conclusion. म्हणजे जसं आपण याच्या आधीच्या सुद्धा लेक्चर मध्ये आपण सांगितलेलं आहे, रिसर्चची मेन जी थिंक असते किंवा मेन जी कॉन्सेप्ट आहे, मेन जो कन्क्लुजनचा पार्ट आहे किंवा काय म्हणतो आपण, जो सगळ्यात इम्पॉर्टंट जी काही असेल ती स्टेप म्हणजे तुमचा डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन. मग याच्या आधीच्या पार्ट मध्ये आपण काय करतो तर इंट्रोडक्टरी पार्ट असेल किंवा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असेल किंवा काही कॉन्सेप्च्युअल बॅकग्राऊंड असेल, पण ह्या थोड्याशा कुठेतरी एक लाईक फॉर्मॅट म्हणतो ना आपण, ह्यासाठी आपण त्या प्रेफर केलेल्या असतात. पण ऍक्च्युअल तुमचा रिसर्च काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचं कन्क्लुजन काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या रिसर्च बद्दल, ह्या सगळ्या गोष्टी अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन मध्ये पुटअप केल्या जातात. सो डेटा अनालिसिस हेल्प्स टू गेन नॉलेज फ्रॉम द कलेक्टेड डेटा. आणि जो काही तुम्ही डेटा कलेक्ट केलेला आहे त्यामधून तुमचं नॉलेज काय आहे हे कुठे रिप्रेझेंट होत असेल तर डेटा अनालिसिस मध्ये रिप्रेझेंट होत. ओके. इट मेक द डेटा मिनिंगफुल अँड पर्पजफुल. आणि इथेच तुमचा डेटा हा मिनिंगफुल काय आहे हे क्लिअर होईल आणि त्याचा पर्पज काय आहे हे सुद्धा डेटा अनालिसिस मध्ये क्लिअर होतं. ओके. Then data analysis is the step towards data interpretation and allow use of various statistical techniques for deriving information and knowledge for decision making. आणि ह्या स्टेप मध्ये डेटा अनालिसिसच्या नंतरची स्टेप काय आहे तर डेटा इंटरप्रिटेशन. मग डेटा अनालिसिस मध्ये तुम्हाला सांगितलं होतं
की टॅब्युलेशन नंतर लाईक टेबल जे आहेत किंवा जे ग्राफ आहेत किंवा ज्या फिगर आहेत त्याचं जे काही कन्क्लुजन आहे किंवा त्या टेबल ते फिगर काय इंडिकेट करतं तर हे आपण इंटरप्रिटेशन मध्ये पुटअप करतो. दॅट इज वाय हियर सेड डेटा अनालिसिस इज द स्टेप टुवर्ड्स डेटा इंटरप्रिटेशन. आणि त्याच्यानंतर मग आपण कुठे जातो तर डेटा इंटरप्रिटेशन कडे जातो. देन a properly conducted data analysis enhance the quality of research work. It's very important thing. लक्षात ठेवा तुम्ही तुमचा डेटा हा कसा अनालाइज केलाय कसा रिप्रेझेंट केलाय त्यावरून तुमच्या डेटाची तुमच्या रिसर्चची क्वालिटी ही इंडिकेट होत असते. ओके अँड अवॉइड रॉंग जजमेंट अँड इंटरप्रिटेशन. त्यामुळे ही स्टेप ही खूप महत्वाची असते रिसर्च मध्ये आणि ह्या स्टेप मध्ये तुम्ही ऍक्च्युअल तुमचा रिसर्च वर्क काय आहे हा रिप्रेझेंट करत असता. म्हणून जे रॉंग जजमेंट आहे किंवा रॉंग वर्डिंग आहे हे मात्र इथे तुम्हाला अवॉइड करणं महत्वाचं असतं. अवॉइड इन द सेन्स या गोष्टी तुम्ही एरर मध्ये सुद्धा आणायच्या नाहीये. तर जे काही आहे इट्स मेंटेन लाईक अ अॅक्युरसी अँड क्वालिटी ऑफ आवर रिसर्च इन डेटा अनालिसिस प्रोसेस. होप सो फीचर्स तुम्हाला क्लिअर झाले असतील. सेकंड क्वेश्चन, explain step or procedure of analysis of data. मग डेटा हा जो अनालाइज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करणं महत्वाचं आहे. त्या स्टेप्स काय आहेत हे आज आपण या सेकंड क्वेश्चन मध्ये लर्न करायचं आहे. The process of a grouping of tabulated data side by side into small pattern is popularly known as the analysis of data. The data is analyzed in two stages. डेटा अनालाइज मध्ये तुम्हाला 2 स्टेज मध्ये करावा लागतो किंवा त्याच्या 2 स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप दॅट मीन्स फर्स्ट एक्झामिनेशन ऑफ डेटा अँड सेकंड प्रिपरेशन ऑफ अनालिसिस ऑफ डेटा. फर्स्ट पार्ट काय असणार आहे तर एक्झामिनेशन ऑफ डेटा हा तुमचा फर्स्ट स्टेप असेल आणि सेकंड जी मेन स्टेप आहे ही आहे प्रिपरेशन ऑफ अनालिसिस ऑफ शीट. सो एक्झामिनेशन ऑफ डेटा मध्ये सुद्धा थोडंसं डिटेलिंग असणार आहे. First of all, we learn what is mean by examination of data. So, examination of data म्हणजे काय बघा. This is the first step in the processing of data analysis. This is the first step in the process of data analysis. Data need to be examined carefully to ensure that only useful or accurate, reliable and factual information is used for interpretation purpose. आणि काय करतो आपण तर ऍक्च्युअल जी जो आपला डेटा आहे किंवा जो मिनिंगफुल डेटा आहे फॅक्च्युअल डेटा आहे रिलायबल डेटा आहे तो इथे एक्झामाइन केला जाणार आहे. सो दिस इज द फर्स्ट स्टेप इन द प्रोसेसिंग ऑफ डेटा अनालिसिस. Data need to be examined carefully to ensure that only useful, accurate, relevant and factual information is used for interpretation purpose. आणि कोणत्याही गोष्टी म्हणजे खूप सारा डेटा कलेक्ट केला म्हणून त्याचं इंटरप्रिटेशन नाही केलं जात. जो फॅक्च्युअल आहे जो युजफुल आहे जो रिलेव्हंट आहे असाच डेटा इंटरप्रिटेशन पर्पज साठी यूज केला जातो. ओके सो एक्झामिनेशन ऑफ डेटा बिफोर इट इज इंटरप्रिटेड is very much necessary because many times excess and unwanted data are collected along with the useful and relevant. आणि बऱ्याच वेळी काय होतं तर अननेसेसरी डेटा सुद्धा इथे कलेक्ट केला जाऊ शकतो. Therefore, it is advisable and useful to examine data before it is the interpreted. म्हणून कोणताही डेटा इंटरप्रेट करण्याच्या आधी तो एक्झामाइन करणं हे महत्त्वाचं आहे. दॅट्स व्हाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप ऑफ डेटा अनालिसिस. ओके जो डेटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे तो आधी काय करा तर एक्झामाइन करा. मग एक्झामाइन करणं म्हणजेच काय तर डेटा तो ॲक्युरेट आहे का तो रिलेव्हंट आहे का किंवा तो रिलायबल आहे का फॅक्च्युअल आहे का ह्या गोष्टी चेक करणं म्हणजेच एक्झामिनेशन ऑफ डेटा असेल. सो त्यामध्ये आपल्याला काही स्टेप परत फॉलो करावे लागतील. फर्स्ट आहे रिलेव्हन्सी ऑफ डेटा. एक्झामाइन करणं म्हणजेच काय तर रिलेव्हन्सी ऑफ डेटा चेक करणं व्हॅलिडिटी ऑफ डेटा चेक करणं प्रॅक्टिकॅबिलिटी काय आहे हे चेक करणं दॅट मीन्स एक्झामिनेशन. सो रिलेव्हन्सी ऑफ डेटा. Relevancy of data means retaining only the relevant data to the problem under study.
The information which is not directly related to the problem is rejected. म्हणजे लक्षात ठेवा, रिलेव्हन्सी ऑफ डेटा मध्ये काय एक्झामाइन करतो आपण, जो आपण डेटा घेतलेला आहे तो आपल्या ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड आहे किंवा नाही हे चेक करण्याचं काम रिलेव्हन्सी ऑफ डेटा मध्ये केलं जातं. ओके, so they otherwise use of unwanted or irrelevant data along with required data would affect the interpretation work. आणि जर तुम्ही एक्झामाइनच नाही केला आणि डायरेक्टली इंटरप्रिटेशन कडे गेला तर मात्र तुमचे रिझल्ट प्रॉपर मिळतील का तुम्हाला, नक्कीच नाही. दॅट इज वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप ऑफ डेटा अनालिसिस. इज इट क्लिअर? होप सो तुम्हाला रिलेव्हन्सी ऑफ डेटा क्लिअर झाला असेल. सेकंड थिंग, व्हॅलिडिटी ऑफ डेटा. It means the accuracy and reliability of data for analysis purpose. Only factual, accurate and valid data should be selected to enhance the accuracy and usefulness of finding. म्हणजे तुमचा डेटा हा जसं सांगितलं की तो ॲक्युरेट असणं, रिलायबल असणं, व्हॅलिड असणं हे महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे आता मला काय करायचं आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन ॲज युजल आपलं जे नेहमीचं एक्झाम्पल आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन चेक करायचं आहे. तर मी खूप 10-15 वर्षापूर्वीचा डेटा कलेक्ट केला असेल आणि तो जर मी आता अनालाइज करत असेल तर मला रिझल्ट मिळतील का हो, नक्कीच नाही. म्हणजे तो व्हॅलिड आहे का, नक्कीच नाहीये. कारण ट्रॅडिशनल वे मध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन वरती इम्पॅक्ट करणारे फॅक्टर हे डिफरंट होते आणि आता मॉडर्न डेज मध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन वरती इम्पॅक्ट करणारे फॅक्टर हे डिफरंट आहे. ओके, दॅट्स वाय हियर वी चेक व्हॅलिडिटी ऑफ डेटा. तो व्हॅलिड आहे का, तो ॲक्युरेट आहे का, तो फॅक्च्युअल आहे का, तो रिलायबल आहे का, बिकॉज इट इज डायरेक्टली इम्पॅक्ट ऑन अवर क्वालिटी ऑफ रिसर्च वर्क. दॅट्स वाय. And third point is practicability. Sometimes the collected data might be based on fact and relevant, but may not be of any use to particular problem. आणि बऱ्याच वेळी काय होतं, तर तुम्ही जो डेटा कलेक्ट केलेला आहे तो ओके रिलायबल आहे, ॲक्युरेट आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, पण तो प्रॅक्टिकली मात्र अप्लाय कुठेही झालेला बघायला मिळत नाही. आणि बऱ्याच वेळी म्हणजे असं सांगायचं झालं तर सोशल सायन्स मध्ये मात्र असे खूप सारा डेटा कलेक्ट होतो पण तो प्रॅक्टिकली मात्र जरा कमीच अप्लाय झालेला आपल्याला बघायला मिळतो. सो हे सुद्धा तुम्हाला अनालिसिस ऑफ डेटा मध्ये करावं लागेल. आपली पहिली स्टेप आहे. सेकंड स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ अनालिसिस शीट. म्हणजे डेटा जेव्हा तुमचा कलेक्ट झाला त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, सॉरी एक्झामिनेशन झाल्यानंतर डेटा तुम्हाला प्रिपरेशन ऑफ अनालिसिस शीट बनवावी लागेल. आफ्टर द एक्झामिनेशन ऑफ डेटा द नेक्स्ट स्टेप इज प्रिपेअर अनालिसिस शीट. म्हणजे एक्झामिन क्लिअर झाल्यानंतरच तुम्ही या स्टेप कडे येणं महत्त्वाचं आहे. दॅट इज अ फॉर्म ऑफ टेबल हॅव्हिंग कॉलम. म्हणजेच मग ओके, मग आपल्याला क्लिअर झालं की आपला डेटा काय आहे, तो रिलेव्हंट आहे, ॲक्युरेट आहे, रिलायबल आहे. मग आपण तो प्रॉपर शीट मध्ये काय करतो, इथे फ्रेम करतो लाईक अ टेबल. Such table are prepared according to number of question and responses. आणि मग जो डेटा आहे तो आपले क्वेश्चन किती आहेत किंवा नंबर ऑफ रिस्पॉन्सेस किती आहे याच्यामध्ये आपण तो ऍक्च्युअल फ्रेम करतो किंवा फीड करतो. The column and format of analysis sheet will be based on the need of particular survey. आणि तुम्ही सर्वे कोणता केलेला आहे याच्यावरती तो डिपेंड असेल. After preparing the analysis sheet, the classified and counted responses to question will be transferred to individual sheet. आणि मग तुम्ही तो काय करणार, तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल शीट किंवा जो ऍक्च्युअली रिस्पॉन्सेस किती आहेत याच्यानुसार तो फीडअप केला जातो. सिंपल थिंग. टेबल फॉर्म मध्ये असेल, मग ग्राफ फॉर्म मध्ये असेल किंवा एखाद्या फिगर फॉर्म मध्ये असेल. इज इट क्लिअर? ओके. सो हे दोन क्वेश्चन होते आपले अनालिसिसच्या पॉइंटशी रिलेटेड. त्याच्यानंतरची स्टेप जी आहे, स्टेप इन द सेन्स त्याच्यानंतर जो आपण रिसर्चच्या नेक्स्ट पार्ट कडे जातो तो पार्ट आहे इंटरप्रिटेशन. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ रिसर्च. ओके, सो त्याच्या बेसवरती आपले क्वेश्चन स्टार्ट होतील. व्हॉट इज इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड इट्स फीचर और इट्स इम्पॉर्टंट. सो इंटरप्रिटेशन म्हणजे काय, आता टेबल वगैरे आपले रेडी झाले किंवा फिगर आपल्या रेडी झाल्या,
मग आपण काय करतो त्या टेबलचंच कन्क्लुजन, दॅट मीन्स दिस टेबल इंडिकेट दॅट, ओके, और दिस टेबल रिव्हील्स दॅट. तो टेबल काय सांगतो, ती फिगर काय सांगते, त्याचं जे कन्क्लुजन देतो आपण किंवा त्याची जी इन्फॉर्मेशन देतो, दिस इज कॉल्ड द इंटरप्रिटेशन. सो बघा काय आहे इंटरप्रिटेशन. डेटा अनालिसिस इज फॉलो बाय डेटा इंटरप्रिटेशन. म्हणजे आता लक्षात येईल तुमच्या, डेटा अनालिसिस झाल्यानंतर आपण कुठे जातो, तर डेटा इंटरप्रिटेशन कडे. Analysis of data enable to find out accuracy, validity, practicability of data and its importance. आताच आपण लर्न केलं की अनालिसिस मध्ये आपण काय करतो, तर फाइंड आउट accuracy, validity, practicability of data. However, analysis of data cannot drive definite conclusion but only provide a basis for the drawing conclusion. It's very important thing. लक्षात ठेवा. Analysis काय करतं, analysis cannot drive a definite conclusion. ओके, ऍक्च्युअल कन्क्लुजन काय आहे सांगतं का, नाही. म्हणजे जो डेटा आहे हा रिप्रेझेंट करण्याचं काम अनालिसिस मध्ये केलं जातं, म्हणून सांगितलेलं आहे इंटरप्रिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन रिसर्च प्रोसेस. सो however, interpretation unable to draw a specific conclusion. आणि ऍक्च्युअल तुमच्या डेटाचं जे कन्क्लुजन आहे हे इंडिकेट करण्याचं काम इंटरप्रिटेशनच्या अंडर केलं जाणार आहे, म्हणून ही खूप महत्त्वाची स्टेप आहे असं सांगितलं जातं. Interpretation means to add meaning, to draw, analyze or to convert analysis data into information. आणि जो काही तुमचा टेबल आहे किंवा जो काही तुमचा ग्राफ आहे, जी काही तुमची फिगर आहे, त्याचं मिनिंगफुल कन्क्लुजन करण्याचं काम ह्या इंटरप्रिटेशन स्टेप मध्ये केलं जातं. इन सिंपल वर्ड, इंटरप्रिटेशन मीन्स ऍडिंग इन्फॉर्मेशन टू मीट फॅक्ट अँड फिगर. ओके, आणि या टेबल्सच तुम्हाला एक मिनिंगफुल कन्क्लुजन देण्याचं काम इंटरप्रिटेशन मध्ये केलं जातं. इज इट क्लिअर? इंट्रो. ओके, इंटरप्रिटेशनचा इंट्रो तुम्हाला क्लिअर झाला असेल. सो आपण त्याचा इम्पॉर्टन्स किंवा नीड, इंटरप्रिटेशन का महत्वाचं आहे हे लर्न करू. सो पॉइंट नंबर फर्स्ट, interpretation of data is a creative and challenging step in any research work. So interpretation of data is a creative का म्हटलेलं आहे, because it's depend on researcher to researcher. म्हणजे प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन, प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा सेम असेल असं नाहीये ना, म्हणून म्हटलं जातं इथे की इंटरप्रिटेशन ऑफ डेटा इज अ क्रिएटिव्ह अँड चॅलेंजिंग स्टेप इन द रिसर्च वर्क. ओके, through the interpretation the researcher is able to search for the deeper and wider meaning of his research finding. आणि बऱ्याच म्हणजे खूप लिटरली सांगायचं झालं तर ही फार कॉम्प्लिकेटेड म्हटली जाते स्टेप किंवा थोडीशी काय म्हणतात, ही स्टेप फॉलो करताना मात्र प्रत्येकाचे ऍक्च्युअल काय म्हणतो आपण थिंकिंग काय आहे एखाद्या बाबतीत, तर हे आपल्याला इथे क्लिअर होतं. म्हणून ही कशी आहे तर चॅलेंजिंग स्टेप आहे असं म्हटलं जातं. Interpretation provides a connecting link between data analysis and its reporting. Okay, so data analysis मधूनच तुम्ही काय करताय तर इंटरप्रिटेशन करताय. सो म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, इंटरप्रिटेशन प्रोव्हाइड अ कनेक्टिंग लिंक बिटवीन डेटा अनालिसिस अँड इट्स रिपोर्ट. आणि ऍक्च्युअल तुमचं जे काय म्हणतो आपण हे इंटरप्रिटेशन आहे हेच तुमच्या रिपोर्ट मध्ये रिप्रेझेंट होत असतं. दॅट्स वाय it is a connecting link between the collected data and problem. काय सांगितलेलं आहे, it is a connecting link between the data collected and problem. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही डेटा कोणता कलेक्ट केलेला आहे, तो कसा रिप्रेझेंट केलेला आहे, तो कसा अनालाइज केलेला आहे, हे लिंक सुरुवातीपासूनची कुठे एंड होणार आहे तर इंटरप्रिटेशन. Then it makes statistical finding more meaningful and make them ready for implementation purpose. So जे काही तुम्ही अनालिसिस केलेलं आहे त्याचं एक फाइंडिंग देण्याचं काम इथे इंटरप्रिटेशन मध्ये केलं जातं. That's why here said it makes statistical finding more meaningful. म्हणजे बऱ्याच वेळी असं होतं बघा की स्टॅटिस्टिकल गोष्टी खूप मेन्शन केलेल्या आहेत तुमच्या अनालिसिस मध्ये किंवा एखाद्या टेबल मध्ये काहीतरी तुम्ही वर्डिंग दिलेलं आहे वेगवेगळं, आणि आपण काय म्हणतो की आपला जो रिसर्च आहे तो फक्त कॉमर्सच्या स्टुडंटना समजायला हवाय की नक्कीच नाही, तर तो कोणत्याही कॉमन मॅनला
दे कॅन इझिली अंडरस्टूड अवर रिसर्च. आणि हे अंडरस्टूड करण्याचं काम कोण करत असेल तर इंटरप्रिटेशन स्टेप ही करत असते. म्हणजे जो स्टॅटिस्टिकल फाइंडिंग आहे दे कॅन इझिली कन्वर्ट इन मिनिंगफुल लँग्वेज. ओके. Then interpretation is a creative process and can be used to judge the knowledge, experience and ability of the researcher. It's very important thing. म्हणजे जसं सांगितलं की ही प्रोसेस कशी आहे किंवा ही स्टेप कशी आहे, इट्स व्हेरी चॅलेंजिंग का आहे कारण इथे ऍक्च्युअल तुमचं काय नॉलेज आहे किंवा तुमचा एक्सपिरियन्स काय आहे किंवा तुमची ॲबिलिटी काय आहे हे कुठे जज केलं जाणार आहे तर ह्या इंटरप्रिटेशन वर. म्हणजे जो टेबल आहे, जो ग्राफ आहे किंवा जी फिगर आहे ही काय रिप्रेझेंट करते हे तुमचं थिंकिंग लेवल, तुमचं जजमेंट किंवा तुमचं नॉलेज सांगतं ना. म्हणून ही स्टेप फार महत्वाची आहे असं सांगितलेलं आहे. देन interpretation provide logical reasoning to statistical analysis of data. It help to draw a definite conclusion and report. Okay. आणि ऍक्च्युअल तुमचं कन्क्लुजन देण्याचं काम कोण करतं तर ही स्टेप करत असते. इंटरप्रिटेशन ऑफ डेटा प्रोव्हाइड अ theoretical and practical knowledge which can be used as a guide for further research study. आणि ह्या इंटरप्रिटेशन वरूनच काय केलं जातं तर नेक्स्ट जे फर्दर रिसर्च स्टडीजला स्कोप कुठून मिळतो तर ह्या इंटरप्रिटेशन ऑफ डेटा मधून मिळत असतो. So interpretation of data provide a theoretical and practical knowledge which can be used as a guide. Okay. Interpretation काय आहे as a guide for the further research studies. And last point our finally interpretation of data add value to mere statistical figure. आणि काय करतात स्टॅटिस्टिकल फिगर ऍक्च्युअली इंडिकेट करण्याचं काम इंटरप्रिटेशनच्या अंडर केलं जातं. इज इट क्लिअर क्वेश्चन? होप सो तुम्हाला नीड अँड इम्पॉर्टन्स क्लिअर झाला असेल. सो अवर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड इट्स स्टेप. आता इंटरप्रिटेशन ऑफ डेटा आपल्याला लक्षात आलं काय आहे त्याच्या स्टेप्स. म्हणजे इंटरप्रिटेशन करताना काही स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे. जसं आता आपण बघितलं डेटा अनालिसिस साठी काही स्टेप महत्वाच्या आहेत तशा इंटरप्रिटेशन साठी सुद्धा काही स्टेप महत्वाचे असतील. So before starting interpretation work, it is advisable and beneficial to ensure that the availability data are accurate, complete, valid and reliable. इंटरप्रिटेशन करायच्या आधी तुम्हाला ह्या गोष्टी चेक करणं महत्वाचं आहे की तो डेटा ऍक्युरेट आहे, कम्प्लीट आहे, व्हॅलिड आहे की रिलेव्हंट आहे वगैरे. ओके. तर ह्या गोष्टी अनालिसिस मध्ये सुद्धा केल्या जातात म्हणजे जसं आपण त्याच्या इंट्रो मध्ये बघितलं होतं पण इंटरप्रिटेशन मध्ये सुद्धा महत्वाचं आहे. So the information is properly edited, classified and tabulated and arranged properly for use of statistical techniques. If their essential are not observed, then the purpose of interpretation cannot be observed. म्हणजे जर तुमच्या काय म्हणतो आपण एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन ह्या जितक्या महत्वाच्या स्टेप्स आहेत कारण ह्याचाच इम्पॅक्ट कुठेतरी तुमच्या अनालिसिस वरती आणि इंटरप्रिटेशन वरती होत असतो. आणि ह्या जर नाही प्रॉपर झाल्या तर नक्कीच इंटरप्रिटेशन हे रॉंग येऊ शकतं. सो द करेक्ट अँड टॅब्युलेटेड डेटा आर इंटरप्रिटेड इन फॉलोइंग वे. सो त्याच्या स्टेप्स बघा. इंटरप्रिटेशन ऑफ डेटा फर्स्ट आहे डेटा इव्हॅल्युएशन. देन स्टेप मध्ये काहीतरी हे झाले डायग्राम मध्ये. सो आपण पॉइंट टू पॉइंट बघू. फर्स्ट पॉइंट आहे डेटा इव्हॅल्युएशन. Accuracy of data. Data evaluation मध्ये काय चेक करायचंय तर फर्स्ट थिंग accuracy of data. Accuracy means the correctness of data. If the absence of accurate and reliable data, it is difficult to interpret data. फर्स्ट थिंग डेटा इव्हॅल्युएशन मध्ये काय करावं लागेल accuracy of data चेक करावी लागेल. सेकंड थिंग adequate data. तो डेटा adequate आहे का हे चेक करावं लागेल. The collected data before its interpretation should be sufficient enough for the applying statistical techniques. म्हणजे कोणतीही स्टॅटिस्टिकल टेक्निक्स अप्लाय करण्याच्या आधी तो डेटा ऍक्युरेट आहे का किंवा तो डेटा ऍडिक्वेट आहे का ह्या गोष्टी तुम्हाला चेक करणं महत्वाचं आहे. देन क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन. फॉर प्रॉपर इंटरप्रिटेशन इट इज नेसेसरी टू प्रेझेंट द डेटा इन अ क्लासिफाईड अँड टॅब्युलेटेड फॉर्म. म्हणजे ज्या आधीच्या स्टेप आहेत म्हणतो आपण
मग त्या टॅब्युलेशन असतील किंवा क्लासिफिकेशन असतील, ह्या प्रॉपर झाल्या असतील तरच तुमचं डेटा इंटरप्रिटेशन हे प्रॉपर होईल. दॅट्स वाय. Then consistency of data. The object of statistic is to give accurate result. Consistency काय इंडिकेट करतं, तर accuracy of result इंडिकेट करणार आहे. Therefore, for better interpretation result, it is desirable to use only consistent data. आणि तुम्ही consistent data, relevant data, reliable data use करणं for the purpose of interpretation हे महत्वाचं आहे. ओके. Is it clear? First step of data interpretation. Data interpretation मध्ये फर्स्ट स्टेप आहे डेटा इव्हॅल्युएशन. मग डेटा इव्हॅल्युएशन मध्ये ह्या सब स्टेप आहेत. कोणत्या? accuracy of data, adequate of data, classification and tabulation, and fourth consistency of data. Okay, is it clear? Second step, interpretation of data, statistical method. The analysis data are interpreted with the help of mathematical and statistical techniques. Statistical tool like percentage, index, average, graph, chart, measure of dispersion, etc. तर statistical methods कोणत्या यूज करायच्या आहेत हे काय करावं लागेल, तुम्हाला चेक करावं लागेल. ओके, म्हणजे कोणत्या अप्लाय होऊ शकतात डेटासाठी हे बघावं लागेल. लॉजिकल मेथड. लॉजिकल मेथड इज मोर ऑफ मेंटल एक्सरसाइज दॅट द मेकॅनिकल प्रोसेस. म्हणजे आपण काय सांगितलं सुरुवातीला, डेटा इंटरप्रिटेशन इज व्हेरी चॅलेंजिंग अँड क्रिएटिव्ह प्रोसेस. ओके, म्हणजे प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने इथे एक्सप्लेनेशन हे डिफरंट असणार आहे आणि प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा डिफरंट असते. सो लॉजिकल मेथड मात्र इथे तुम्हाला काही यूज करावे लागते. इट इज नॉट बेस्ड ऑन एनी स्टँडर्ड फॉर्मॅट और रूल्स फॉर द प्रोसिजर but rely more on human skill of common sense, value judgment, intelligence and foresight. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एखादी फिगर किंवा एखादी इन्फॉर्मेशन ही कशा प्रकारे रिप्रेझेंट करता येते, हा प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा डिफरंट असणार आहे, प्रत्येकाचं लॉजिक डिफरंट असणार आहे, प्रत्येकाचं जजमेंट डिफरंट असणार आहे. ओके, सो इंटरप्रिटेशन मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला बघणं तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या गोष्टी की स्टॅटिस्टिकल मेथड तुम्ही कोणती यूज करणार आहे, मग त्यामध्ये ऍव्हरेज असेल, पर्सेंटाइज असेल, मेजरमेंट ऑफ डिस्पर्शन असेल, ह्या गोष्टी तुम्हाला फिक्स कराव्या लागतील. त्याच्यानंतर मग तो डेटा अजून काही छान प्रकारे आपल्याला रिप्रेझेंट करता येतो का, ह्यासाठी मग काही लॉजिकल मेथड सुद्धा तुम्हाला यूज करावे लागतील फॉर द इफेक्टिव्ह डेटा इंटरप्रिटेशन. इज इट क्लिअर? ओके, देन नेक्स्ट स्टेप, drawing tentative conclusion. Tentative. Okay, after evaluating the data, the researcher proceed to draw tentative or temporary conclusion. आता इथे तुम्हाला थोडंसं टेम्पररी कन्क्लुजन काय करावं लागतं ह्या स्टेप मध्ये फाइंड आउट करावं लागतं. While evaluating and going through the tabulated data, the researcher draw certain opinion and impression about the possible outcome or finding of the research. म्हणजे टेंटेटिव्ह म्हणजे ऍक्च्युली आपल्या रिसर्चचे इम्प्रेशन काय असेल किंवा त्याचे आउटकम काय असतील हे ह्या स्टेप मध्ये काय करावं लागेल, फाइंड आउट करावं लागेल. देन टेस्टिंग कन्क्लुजन. मग आता आपण जे टेंटेटिव्ह कन्क्लुजन काढलंय ना ते इथे ह्या स्टेप मध्ये टेस्ट करावं लागतं. सो इट इज युजफुल अँड इम्पॉर्टंट टू टेस्ट टेंटेटिव्ह कन्क्लुजन बिफोर दे आर फायनली ऍक्सेप्टेड ऍज अ कन्क्लुजन. म्हणजे जे तुम्ही टेम्पररी कन्क्लुजन काढलेलं आहे त्याचा आउटकम काय असू शकतो किंवा ते तुम्ही फायनल कन्क्लुजन मध्ये ऍड करायच्या आधी त्याचा एक इम्पॉर्टन्स इथे चेक करावा लागेल. सो नो डाऊट इंटरप्रिटेशन वर्क इज डन बाय सिनियर अँड एक्सपिरियन्स पर्सन. म्हणजे असं नाहीये, कोणताही रिसर्चरला अंडर द गायडन्स वर्क करणं महत्वाचं आहे. मग त्याचा जो सिनियर पर्सन आहे किंवा एक्सपिरियन्स पर्सन आहे त्याच्याकडून हे टेंटेटिव्ह कन्क्लुजन चेक करून घेतलं जातं. बट स्टील देर इज व्हेरी पॉसिबिलिटी ऑफ इरर इन इंटरप्रिटेशन. आणि बऱ्याच वेळी ही पॉसिबिलिटी असते की इंटरप्रिटेशन तुमचं कधीतरी रॉंग येऊ शकतं किंवा आपल्या सिनियर पर्सनला ऑब्विसली आपल्यापेक्षा जास्त नॉलेज असतं, जास्त एक्सपिरियन्स असतो, म्हणून ते चेक करून घेणं महत्वाचं आहे. द पॉसिबिलिटी ऑफ कमिटिंग इरर मे अराइज ड्यू टू द फॉलोइंग रिझन. मग त्याचे रिझन काय आहे, जर तुमच्या इंटरप्रिटेशन मध्ये काही इरर असतील तर त्याचे रिझन काय असू शकतात. फर्स्ट, the investigator is not well aware with the problem or has failed to grasp the gravity of the problem. Grasp
द ग्रॅव्हिटी ऑफ द प्रॉब्लेम. मग बऱ्याच वेळी आपण अवेअर नसतो ऍक्च्युली हा प्रॉब्लेम काय आहे, किंवा आपलं थोडंसं कुठेतरी नॉलेज पण तिथे दिसतं, तर त्यामुळे काही एरर होण्याची पॉसिबिलिटी आहे. The investigator is too rigid or does not have imaginative skill to visualize the various elements to the situation. आणि बऱ्याच वेळी म्हणजे जसं सांगितलं इंट्रो मध्ये की दिस इज व्हेरी चॅलेंजिंग जॉब और चॅलेंजिंग स्टेप, तर एक इमॅजिनेटिव्ह स्किल तुमच्याकडे असणं, व्हिज्युअलाइज स्किल असणं महत्वाचं आहे. आणि हे कुठेतरी आपल्या सिनियर पर्सन पेक्षा, आपल्या गाईड पेक्षा कमी असतं. म्हणून त्या गोष्टी चेक करणं तितकंच महत्वाचं आहे, कारण जे काही एरर आहेत ते कॅन इझिली फाइंड आउट. स्टडीज ऑफ डिस्क्रिप्टिव्ह और हिस्टॉरिकल नेचर आर डिफिकल्ट टू इंटरप्रेट प्रॉपरली. आणि नक्कीच हा मात्र इथे तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागेल. जर तुम्ही एखादे हिस्टॉरिकल किंवा डिस्क्रिप्टिव्ह जर स्टडी करत असाल तर मात्र इंटरप्रिटेशन थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. फायनल कन्क्लुजन. So this is the last step of data interpretation. The final stage in the interpretation process is to arrive at definite conclusion or solution and present them in the form understandable. Final conclusion are very important to the company and researcher because the company will be taking all its decision on the conclusion. आणि ऍक्च्युली काय आहे की ह्या इंटरप्रिटेशनचा, ह्या फायनल कन्क्लुजनचा तुमच्या रिझल्ट वरती इम्पॅक्ट होत असतो, म्हणून ही खूप महत्वाची स्टेप आहे असं सांगितलं जातं. Therefore, following guidelines should be follow before making conclusion. आणि फायनल कन्क्लुजन काय म्हणतो आपण, डन करण्याच्या आधी या स्टेप फॉलो कराव्या लागतील. लाईक टू फाइंड आउट वेदर द कन्क्लुजन ड्रॉ विल हेल्प टू सॉल्व द प्रॉब्लेम, टू सी दॅट द कन्क्लुजन आर बेस्ड ऑन फॅक्ट अँड नॉट exaggerated information. Conclusion are based on and disclose truth and nothing else. Actually जे आहे तोच रिझल्ट तुमचा कन्क्लुजनचा इथे दिसला पाहिजे. तो आहे का प्रॉपर हे तुम्ही चेक करा. Conclusion are capable of being executed without much difficulty and expense. म्हणजे आपला प्रॉब्लेम किंवा आपले जे रिझल्ट आहेत हे इझिली एक्झिक्यूट होऊ शकतात का, किंवा त्यासाठी जास्त एक्सपेन्सेस पे नाही का करायला लागणार, ह्या गोष्टी मात्र तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे बिफोर फायनलाइज कन्क्लुजन. इज इट क्लिअर क्वेश्चन? ओके, आजच्या लेक्चरला आपण 4 क्वेश्चन लर्न केले. व्हॉट इज डेटा अनालिसिस, इट्स फीचर अँड स्टेप. ओके, त्याच्यानंतर व्हॉट इज इंटरप्रिटेशन, इट्स इम्पॉर्टंट, अँड देन लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज स्टेप्स ऑफ डेटा इंटरप्रिटेशन. थँक यू.